कथाप्रवाह या माझ्या चॅनलवर सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे. आज फार वर्षांपूर्वीची एक मजेदार गोष्ट मी सांगणार आहे. सशाचे कान लांब का झाले त्याची ही कथा. ही कथा ऐकण्यापूर्वी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. चला तर कथा ऐकूया. देवबाप्पांची बाग होती. त्या बागेत खूप झाडे होती. फळांची, फुलांची विविध झाडे फळाफुलांनी कायम लगडलेली असत. त्यामुळे सर्व प्रकारचे प्राणी व पक्षीसुद्धा बागेत सदैव बागडत असत. एके दिवशी देवबाप्पाने सर्व प्राण्यांना कामे वाटून दिली. खारुताईला बाग झाडायला सांगितली. हत्तीला सोंडेने पाणी द्यायला सांगितले झाडांना. हरणाला एक लाकडी रथाला जोडून छोट्या प्राण्यांना बागेतून चक्कर मारून आणायला सांगितले. झाडांची वाळलेली पाने तोडायला जिराफावर जबाबदारी सोपवली गेली. ससोबा मात्र टुनटुन उड्याच मारत होते. देवबाप्पा बोलावत होते तेव्हा ससोबाचे लक्ष बाप्पांकडे नव्हते. तेव्हा बाप्पांनी लाडक्या ससोबाला हातावर धरले, पाठीवरून हात फिरवला आणि मायेने म्हणाले, ससुल्या, तुझं लक्ष कुठं आहे? मी सांगितलेले काम तुला लक्षात आलंय का? तेव्हा ससुल्या टुनकन खाली उडी मारून म्हणाला, होय बाप्पा, मी आत्ता करतो तुमचं काम. पण तू काय काम करणार आहेस? असे बाप्पांनी विचारल्यानंतर ससुल्या रडू लागला. तेव्हा बाप्पा त्याला म्हणाले, अरे ससोबा, नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत. आता बाप्पांची नारद मुनींसोबत मीटिंग होणार होती आणि ते बाप्पांच्या बागेत एका झाडाखाली नारद मुनी वाट पाहत होते. म्हणून बाप्पांनी ससोबाला नारद मुनींना घेऊन यायला पाठवले. पण ससोबा मुळातच धांदरट. ससोबा गेले पळत 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 लांब गेले. सगळे झाडं, बाग, बगीचा फिरून फिरून पिंजून काढला आणि शेवटी थकून एका झाडाखाली सावली बघून त्या दाट सावलीमध्ये आरामात बसून हळूहळू डुलकी लागून गार झोपी गेले ससोबा. बराच वेळ झाल्याबरोबर ससोबा जागे झाले. मोठी जांभई देऊन आळोखा पिळोखा देताना एकदम झाडाच्या टोकावर ससोबाचे लक्ष गेले. ते झाड नारळाचे होते आणि वरच्या टोकाला खूप नारळ लागले होते. ते पाहून ससोबा देवाने सांगितलेले काम आठवायला लागले आणि त्यांना काही केलं आठवेच ना की नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत. हे वाक्य काही त्या ससोबांना आठवेना आणि ससोबांना काय वाटलं की नारळ पडले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत, असेच काहीतरी बाप्पा म्हणाले वाटतं. असा विचार करत ससोबा तिथंच नारळ खाली पडायची वाट बघू लागले आणि मग मनात विचार करायला लागले, काय करू? इथे तर एकही नारळ खाली पडलेलं नाही. किती वेळ वाट पाहू की झाडावर चढून आता नारळच खाली आणू? असे म्हणून ससोबा झाडावर चढू लागले. पण झाड फारच उंच होते, त्यामुळे ससोबाची झाली पंचायत. ससोबा बसला रडत. इकडे खूप वेळ झाला तरी ससुल्या नारद मुनींना घेऊन काही आले नाहीत, म्हणून देवबाप्पालाच काळजी वाटायला लागली. मग बाप्पा निघाले बागेत. त्यांना नारद मुनी दिसले. मग दोघांची भेट झाली, गप्पा सुरू झाल्या आणि नारद मुनी देवबाप्पांच्या मागे बोलता बोलता चालत होते. देवबाप्पा पुढे पुढे चालत होते आणि बघत होते ससुल्या कुठे दिसतोय का लाडका. तितक्यात दोघेजण एका नारळाच्या झाडाखाली आले, जिथे ससोबा बसले होते. ते पाहून बाप्पांनी ससोबाला विचारले, काय ससोबा, मी सांगितलेलं काम झालं का? त्याबरोबर ससोबा मुळूमुळू रडत सांगू लागला, बाप्पा काय करू? नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना, मग नारळ घेऊन तुमच्याकडे पळत कसा येऊ? बाप्पाला ससोबाचा झालेला गोंधळ कळला आणि बाप्पांनी ससुल्याला प्रेमाने आपल्या हातांवर बसवून म्हणाले, ससोबा, ऐकत नाहीस नीट? थांब, तुझे कान करतो नीट. देवाने ओढले सशाचे कान, तेव्हापासून ते झालेत लांब.